बाजी महाराज की पाती गवळणी तवते पालते दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे तया विननासी नो हे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने गुना नीला म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली करे पाती गवडणी तवते पालथे दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त स्थळी अखिल कुड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंदे ग्रामदेवता मारुतीराच्या चरणारविंदे श्री संत गजानन बाबांच्या चरणारविंदे महर्षी वाल्मिकी महाराजांच्या चरणारविंदे सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदने विश्व संत ज्ञानाचे सागर भक्तीचे सागर वैराग्याचे मृत्युवंत पुतळे देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन आहे किती तीन आहे पहिली जगद्गुरु कोण ज्यांनी गीतेवरती पहिले जगद्गुरु विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात असा ब्रह्मांडाचा चालक कृष्णम वंदे जगद्गुरु दुसरे जगद्गुरु ज्यांनी गीतेवरती गोड भाष्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु कोण जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथोनिया ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश अशी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील परमात्म्याचं वर्णन सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठाल विठाल अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर करणी सेवा किम निमित्ताने आहे वक्त्याचा आद्य कर्तव्य होते या नात्यानं बोलायचं झालं तर त्याचं संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही भूमी कोणाचं नाव घेतल्यापेक्षा कोणाचं नाव सुटल्यापेक्षा आजी मला असं वाटलं की एखादा उखाणा म्हणून टाका आज म्हणू काय त्या मागच्या आजीला विचारा म्हणू काय का आजी आजी म्हणते म्हणणं मग हे का मग ऐक येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडे वाटे त्याले घुंगर बारा पान खाती तरा तरा घाम येते जरा जरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा घेते पाण्याला पाणी आणते आळाचं वाळा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे किती वाडे बोला जरा भूक लागली का तुम्हाला वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात होता मोठा पलंग पलंगावर गादी गादीवर उसे उसीवर बसे बसीवर कपात होती घडी घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेखली सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नाही का म्हटले महाराज सेवेला गे सेवक झालो माझ्या वाटेला ही दिलेली सेवा आहे आणि 7 दिवस तुम्ही सर्व मंडळींनी आनंद घेतला सप्ताह 1 महिन्याचा असो 2 महिन्याचा असो एक माय बाप 2 महिन्याचा असो संतोष दादा
की 7 महिन्याचा असो की 1 महिन्याचा असो की 7 दिवसाचा असो की 1 दिवसाचा असलाय तरी म्हटले त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनानं होते. ऐका, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहाची सांगता नाही. म्हटले नदी ज्या वेळेला समुद्राला मिळाली त्यावेळेला ती पूर्णत्वाला प्राप्त झाली. ती पूर्णत्वाला प्राप्त झाली, ती परिपूर्ण झाली. तुका म्हणे गंगा सागरा संगमी. तसं म्हटले महाराज या सप्ताची सांगता मंदिराची सांगता ज्या दिवशी कडस पूर्ण झाला त्या दिवशी मंदिराचं पूर्ण काम झालं. त्या दिवशी मंदिराचं पूर्ण काम झालं. 7 दिवस सप्ताह झाला पण चालू आहे. पंक्ता सर्व अन्नदाते मंडळीने अन्नदान केलं. पण काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह समाप्त झाला. जाहीर सांगायचं काम नाही. विठाल आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काय चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. देवे गोकुळे 7 दिवस नुसतं आ करणं. म्हटले काही जनरेटर नाही काही की घेतलं पेट्रोल की टाकलं त्याच्यातून मारलं वासुदेव बाबाने हँडल झाली लाईट चालू. हे नाजूक आहे, सूर्यंत्र आहे, आवाज बसलेला आहे पूर्णत्वाने. पण उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी आहे, एकपेक्षा एक आहे. काय आवाज आहे शिवाजी महाराजांचा, काय आवाज आहे आमचे भालके महाराज, सुरेश महाराज, आमचे दशरथ मामाचा आवाज नाही का, सर्व मंडळींचा आवाज आहे उत्कृष्ट. आमचे गोपाल महाराज, काल गोपाल महाराजांना कुठं जायला होते काय सांगा, आवाज देऊ देऊ थंड झालो, अर्धा आवाज तिच्यात बसला. पाणी द्यायला जायला होते ते म्हणे. उत्कृष्ट गायनाचार्य एकावनी बळी रे, नाही तर असे म्हणणाऱ्याचे गाठ भेटत नाही, येतच नाही कुठे योग. आम्ही काय म्हणाल मागचे काय म्हणतात. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं हिची दान देगा देवा, मागचा म्हणे महाराज ले डबल कोरोनाचा रोग व्हावा नाही का. म्हटलं अंदाज सांगे बैर्याले आणि गाडी चालली खैर्याले नाही का. दमडी के दाल में चिपडे कुशाल मामा नाही का. बरं उत्कृष्ट चाळकरी मंडळी आहे. नाहीतर एका ठिकाणी प्रमाण म्हटलं मी ना, दिनाची माऊली, मागच्या भजनानं उचललं तो म्हणे दिन्याची मायमेली अवघड आहे. एका ठिकाणी सहज प्रमाण म्हटलं मी, तुका म्हणे रुद्धवती तरणे रे, तो मागचा म्हणे कुत्र्यानं माझर धरणे म्हटलं चालू दे आता. आवाज पूर्णतः बसेल होता आणि कीर्तन चालू होतं आणि एक आजी रडायला लागली. आजी होती 1.5 क्विंटलची. किती 1.5 क्विंटलची. एकदा राजेच्या घरात चोर शिरले बाबा, तो दोघी चोरायला अशा बग्गलमध्ये दाबले आणि त्याच्या शातळल्यावर बसले असे. आणि मग नातवाला सांगे म्हणे पप्प्या पप्प्या पोरं लय बिलिंदर, आपल्या गावातले पोरं हुशार आहे. एका ठिकाणी ते एक पोरगाला पडत पडत म्हणे बाबा पाया पडू द्या, बाबा पाया पडू द्या. पोरगं पाया पडायला धोत्राला 100% चाललं गेलं. एक लय बिलिंदर आहे. एका ठिकाणी एक पोरगाला म्हणे बाबा आमच्याकडे चला आणि चहा घ्यायला. म्हटलं संध्याकाळी. तुमचं बरोबर आहे, मोठाले बंगले पाहून जाता म्हणे तुम्ही. म्हणजे तुमचं बरोबर आहे म्हणजे जिथं तुपाची धार तिथं साधूची येड. तुम्हाला माहिती आहे वाटते ते. जिथं तुपाची धार तिथं साधूची येड, जिथं म्हैस तरी साधूची ओढ बैस. म्हटलं बापरे हा पोरगा बदनामी करीन. म्हटलं आपली चाल म्हटलं तुझ्या घरी. गेलो त्याच्या घरी. जाता क्षणी त्या भीतीवर असा गळवा होता, तिच्यावर झाकण होते, प्लेट होते.
म्हटलं पप्प्या याच्यात काय रे बाबा? तो म्हणे ताक आहे म्हणे बाबा ताक. म्हटलं पिलं तर चालीन? नाही म्हणे इरी कुत्रीला फेकून देणं होतं म्हणे, पिऊन घ्या. म्हटलं का उंदरे? म्हणे त्याच्यात उंदीर मरेल होता पेल्यावर म्हणे उंदीर मरेल होता. पिलं तर सही, पण मग माझा मला आला राग. तो तांब्या घेतला आणि भीतीले मारून फेकला. ताक पेलं तर काही बोलला नाही, पण गळवा फुटला तर त्यानं त्याच्या माईला आवाज दिला. म्हणे माव म्हणे बोल रे पप्प्या. म्हणे बुवानं संडासले जायचा तांब्या फोडला. लय अवघड आहे. कुठं कुठं लोक कशी मिळतात काही सांगता येत नाही. एका ठिकाणी तर एक बाई आली. म्हणे बाबा तुम्ही भविष्य पाहता का? म्हटलं आजी आपल्याला भविष्य पाहतो पण टाईम नाही आपल्याकडे. म्हण नाही म्हणे तुम्ही कधी येणार कधी नाही, दुर्योधन बाबा बोलवतील किंवा नाही बोलवणार. हां म्हणे तुम्ही आपलं भविष्य पाहूनच जा. म्हटलं मावशी काही काही करू नको, रात्रभर मुक्कामी, सकाळी जाणार आहे. सकाळी उठलो 6 वाजले. म्हणे महाराज आमचं तेवढं भविष्य पहा ना. म्हटलं तू मी बस स्टँडवर बसलेला आहे तोपर्यंत तू ते जन्मकुंडली घेऊन ये. आजीने पेट्यावर पेट्या उतरवल्या खाली, पेट्यावर पेट्या उतरवल्या. एक पेटीमध्ये होतं ती जन्मकुंडली. ती आजी घेऊन आली माझ्याजवळ. आजी घेऊन आली. म्हणे बाबा सांगा. आणि म्हटलं तुझ्या मालकाचं नाव तुकाराम आत्माराम भिडे, गोकुळ सोसायटीचे एकमेव. म्हणे बापरे बुवालय खरं बोलते व. म्हणे बुवा स्पष्ट सगळं पद्धतशीर सांगितलं. म्हणे आमच्या मालकाचंही नाव माहीत आहे. म्हटलं आजी तुली 4 पोरं आहे. आजी म्हणे बापा बापा. म्हणे बुवा तुम्ही देव आहे, तुम्ही देव आहे. म्हणे तुम्ही खरं बोलू राहिले. म्हणे खरोखर 4 पोरं. आजी व म्हटलं परवा दिवशी तू ना कंट्रोलमधून 15 किलो गहू आणले होते, 13 किलो तांदूळ आणले होते. म्हणे बुवा तुले कंट्रोल सुगट माहीत आहे का रे? म्हटलं आजी तुले जन्मकुंडली सांगल ती व तू न रेशनचं कार्ड आणलं. एवढं आहे. एकाची तर म्हणे महाराज तुम्ही चालले तर म्हणे आमच्याकडे म्हणे आमच्याकडे या म्हणे दूध घ्या. दूध घ्यायला गेलो बाबा, दूध घ्यायला गेलो, दूध घेतलं. म्हणे बुवा काही खाता का? शोप सुपारी. म्हटलं आजी सुपारीचं खांड असेल तर दे ना. आजीने सुपारीचं खांड दिलं. ते अर्धा घंटा झाले फुटे ना, 1 घंटा झाले फुटे ना, 1.5 घंटा झाले फुटे ना. मी म्हटलं आजी हे सुपारीचं खांड आहे की गारगोटीचं खांड आहे? म्हणे बुवा सुपारीचंच खांड आहे. म्हटलं 1.5 तास झालाच फुटून राहिलं. म्हणजे तू याच्यानं 1.5 तास झाला फुटून राहिलं, माझ्याच्यानं तर 4 महिने फुटलं नाही रे. आजीच्या तोंडातलं दिलं. लय अवघड आहे. पण खरोखरच इथं आल्यानंतर आनंद मिळाला. जो आनंद आहे माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदाने नालं, जशी अमृताची दार माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ज्यांच्याकडे आम्ही 7 दिवस होतो ना, आमचे संजू काका असतील, आमच्या मावशी असतील, त्या आजी सुमन आजीच ना. हो काय महाराज ज्यांनी आपलं जीवन अर्पण करून टाकलं देशासाठी. ऐका हे देशासाठी अर्पण करून टाकलं. आर्मीची सेवा केली नाही का? आर्मीची सेवा केली, देशाची सेवा केली. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. यहाँ की नदी नदी है, हमारे लिए गंगा है. यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की जय. हा देश माझ्या बलिदानांचा आहे, शूरवीरांचा देश आहे. ज्यांनी या देशाची सेवा केली निवृत्त झाले असे असणारे आमचे काकाही असतील स्वर्गवासी गेलेले, देशाची सेवा केली त्यांच्याच घरी आम्ही होतो नाही का. खरोखरच भाग्यवान घर आहे महाराज. संत पूजा ज्याने केली त्याची 84 चुकली. संत पूजा ज्याचे घरी तेथे विठ्ठलाचे फेरे विठाल आणि अभंग श्रीमंत तुकोबारायाचा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. जगाच्या मालकानं जे गोकुळामध्ये चरित्र उच्चारण केलेलं आहे. ऐका दादांनो, भगवंताच्या चरित्राचं उच्चारण मात्र आजच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. परमात्म्यानं कसं गोकुळामध्ये चरित्र केलंय म्हटले महाराज. ज्या वेळेला वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं ठरले, आकाशाची वाणी सांगायला लागले. आकाशाची वाणी सांगे तसे कंसा मानी हा भरोसा बोलवण्याचा, कारण या देवकीच्या पोटी येणारा
8वा जो मुलगा आहे ना तो तुझा शत्रू आहे. हे करताक्षणी काय केलं, घेऊन या खळग मारा या धावला, हात तो धरीला वासुदेवे. अरे तुझ्या बहिणीची हत्या करू नको, हिच्यापासून आलेला 8वा मुलगा तुझ्या जोड देऊन दे. 6 मारित दुराचारी, किती मारले? 6 मारले. आणि 8वा जी 7वी जी योग माया आहे, महाराज म्हणतात ती गोकुळामध्ये जन्माला आले. ऐका, ती प्रगट झाली गोकुळामध्ये. आणि जगाचा मालक अष्टमीच्या रात्री ठीक 12 वाजता श्रावण महिन्यामध्ये देवकी मातेच्या पोटी प्रगट झाला. अयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. बाबा रडायला लागला. बाबा मला इथं ठेवू नका कुठं. नंदाच्या 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 घराला, नंदाच्या 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 घराला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. नंदाच्या 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 घराला, नंदाच्या 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 घराला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला. माया उपजली तेथे देवी मज आणि तेथे, माया उपजले तेथे देवी मज आणि तेथे, माया उपजली तेथे देवी मज आणि तेथे, माया उपजले तेथे देवी मज आणि तेथे. ओ नंदाच्या 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 घराला, नंदाच्या 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 घराला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला. वाह! एकदा या मुलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा जरा थोडं. याला म्हणतात मुली बाबांनो. पण इथलं अवघड झालंय आज. मुलगी जर कीर्तनात नसली तर म्हणतात ती अळाणी आहे. नाही का? नसली तर कीर्तनात हरिपाठात नसली तर म्हणता अळाणी आहे. आणि बँडच्या पुढे नसली कधी तर म्हणता सुशिक्षित आहे, स्टँडर्ड आहे. म्हटले महाराज पण मुलगी ही आहे, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. मुलगा कसा पाहिजे? असा जननी जनेसो भक्तजने दाताया शूर, नाही तो माता बांधवले किंवा खोई अपना नोर. कीर्तनात नाचणारा असावा, कीर्तनाच नाचणारा. सर्वांनी आनंद घेतला आज कीर्तनामध्ये नाच दिंडी सोहळ्यामध्ये. काही काहीने आनंद घेतला नाही, ते घरीच एकटी नाचते ना आता खाली खोलीत. काय काय हो, हा छानच असते, गंगा असते, तिच्यात नाचून घेणं पडते. एका ठिकाणी ते माझी शाली बसेल होती, मी नाचो बाबा. काय तिच्यातलं ज्याचं काम म्हणे पाहुणा तर काही रंगात आला व हे का. अरे म्हटले तो परमार्थ आहे. काही काही गीतं नाचत नाही आणि घरी गेले की एकटेच नाचता. आणि मग लोक घरातले गैरसमज करता, गजानदा काही बुडं खरकलं गड्या आता. म्हटलं कुठं न्या म्हणे अकोल्याला न्या. बुडेल शाट दिल्यावर म्हणे बाबा घरात खाऊन नाचत होते, मी दिंडीचा छानच सोडला म्हणून. काही म्हटले महाराज ही गंगा आहे, ही गंगा गेल्यावर पुन्हा येणार नाही. जब तक ही जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ वक्त ऐसा निकालो प्यार करो भगवान से. का अरे हरी राम की लूट है प्यारे, लूट सको तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएगा छोट. संसारामध्ये काय दुःख आहे, संसारामध्ये दुःख आहे, त्रस्त झालेले जीव आहे. काही काही लोक आमच्या जोड येतात, बुवा सांगा ना आनंद कुठं आहे. म्हटलं आनंद चला ना आमच्यासोबत. आनंद पण म्हणे घर सोडा वाटत नाही, घर सोडा वाटत नाही. पण त्याच्यात आनंदाने म्हटले महाराज ऐका माझा मुद्दा आवडला तर टाळी वाजवा. संसारियों के साथ रहोगे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, काम की याद आएगी. और संतों के साथ रहोगे तो मेरी शाम की याद आएगी. ऐका ऐका
हे दिगाच्या मालकाचं नाम आहे. अरे काय सोबत येणार, काही येणार नाही. ऐका दादांनो, उदार अंतकरणानं दान करत चला, तीच येणार आहे सोबत. आणि या महापर्व काळामध्ये सर्व मंडळी तुम्ही आपण बसलेले आनंदाचे साक्षीदार आहे. विठाल परमात्मा रडायला लागला. बाबा मला तिथं न्या. बापानं उचलले बेटा कसं निवरे उचलीला कमळापती बंधने पायीची गडती तिथं आले पूर आचाट चालीला पण देवे अंगुष्ट काढीला यमुना महिनं वाढ झाली. तिकडची माया उचलली, इकडचा बबल्या तिकडे ठेवला आणि तिकडची बबली इकडे आणली कुठं मथुरेमध्ये. आणि ती रडायला लागली. रडे माया करी अकांत, रडे माया करी अकांत, रडे माया करी अकांत, रडे माया करी अकांत. हे नामा मने उठले दूत, नामा मने उठले दूत, नामा मने उठले दूत, नामा मने उठले दूत. हे नामा मने उठले दूत, नामा मने उठले दूत, नामा मने उठले दूत, नामा मने उठले दूत. रडे माया, रडे माया, रडे रडे रडे, रडे माया करी अकांत, 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 रडे माया करी अकांत. या चाली तिकडच्या चोपड्याकडच्या ऐरानपट्टी म्हणल्या तिकडे नुसता आवाज काढला ना. रडे माया करी अकांत, हो बुडा खाटीवर उठून बसला. आणि म्हातारा सांगे ढल्लीले, तिकडे ढल्ली म्हणतात म्हातारी बाईले. बुडा म्हणे आता आला म्हणे साला लाईनवर म्हणे. आता म्हणे बुवानं कीर्तन बंद केलं गड्या, दुसरीच चाल लावली नाही का. म्हटले तसा परमात्मा ती माया रडायला लागली. कंसानं बघितलं सुद्धा नाही, तिला खाली आदळली, ती उरी गेली आणि सांगायला लागली तुझं लागी वधी उपजला माझा आधी, मला काय मारतो, माझ्या अगदर गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे, प्रगट झालेला आहे. आणि गोकुळामध्ये काय आनंद आहे, कृष्ण जन्म प्रगट झाला म्हणून कृष्ण जन्माला आला म्हणून काय आनंद आहे. हे गवळण तिच्या पुढे धावते, तो आनंद बघितला. अरे गवळण गवळण मला ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण मला ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक दावी एक पुढे नटवणे सुंदरवणे, एक डावे एक पुढे एक वाट सुंदरवणे, दावी एक पुढे नटवणे सुंदरवणे, एक डावे एक पुढे एक वाट सुंदरवणे. गवळण 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 मला ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण मला ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हो गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक तिच्या पुढे धावते, ती तिच्या पुढे धावते. गोकुळामध्ये काय वातावरण झालं, जिकडे तिकडे आनंद झाला, जगाचा मालक प्रगट झाला. आणि सगळीकडे गुकुळीच्या सुखांत पारणाई रे बाळ कृष्ण नंदागारी, बाळ कृष्ण नंदागारी आनंदल्या नरनारी, बाळ कृष्ण नंदागारी आनंदल्या नरनारी, गोकुळाच्या सारी आनंदाच्या नरनारी, आनंदाच्या नरनारी, आनंदाच्या नरनारी. गर्दी गत गाती गाणे, गर्दी गत गाती गाणे, गोकुळीच्या दुकान बारणाई रे बाळ कृष्ण नंदागारी,
बाळकृष्ण नंदागारी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण नंदागारी आनंदल्या नरनारी बाळकृष्णानंदा घरे आनंदल्या नरनारी बाळकृष्णानंदा घरे आनंदल्या नरनारी बाळकृष्णानंदा घरे आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी. कधीच म्हणायचं नाही. ज्या दिवशी याच्यातला सेल काढून घेतला ना त्या दिवशी रिमोट खलास. अवघड आहे. ऐका उत्कृष्ट गायनाचारी मंडळी आहे. चला गोकुळीच्या सुखांत पार नाही रे का. गोकुळामध्ये सुख प्राप्त झाले का. जगाचा मालक सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा. त्याच्याकडे सुख आहे. आपल्याकडे काय हो बाबा. प्रत्येक जीव आपण दुःखी आहोत. कोई तन दुखी तो कोई मन दुखी. कोणाला कशाचं दुःख आहे कोणाला कशाचं दुःख आहे. तुम्ही आपण दुःखीच आहे. अरे फकीर सुद्धा दुःखी आहे. संन्यासी सुद्धा दुःखी आहे आणि आपण सुद्धा दुःखी आहे संसारामध्ये लोक. पण परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ईसा तुझ्या कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो. जनाबाई सुद्धा म्हणते की असा सुखाचा सागर ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रगट झाला त्यावेळेला गोकुळातल्या लोकांना आपोआप सुख मिळालं. आणि म्हटले दुसरा फायदा गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळातल्या लोकांना सहज ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. सहज त्यांनी पुस्तक जरी वाचलं ग्रंथ जरी वाचला तरी त्यांच्या लगेच स्मरणामध्ये ते प्राप्त होऊन जायचं. ती पावर आहे त्या भूमीची. ती पावर आहे ती भूमीची. दादांनो ही गोकुळ परमात्म्याची भूमी आहे. आणि त्या गोकुळामध्ये परमात्म्यानं कोणकोणती लीला केली असं नाही म्हटलं. वृंदावन म्हटलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे वृंदावनी केले देवे मथुरी असं म्हटलं का नाही. केले देवे गोकुळे. परमात्मा ज्या वेळेला बाबा छोटाचा मोठा होतोय किती ज्या वेळेला परमात्मा तळ हातावरती रांगायला लागला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत. डाव्या गुडघ्याने रागत. तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत. डाव्या गुडघ्याने रागत. हे अंगणी रंगनाथ तुम्या देखील लागसय. अंगणी रंगनाथ तुम्या देखील लागसय. हे अंगणी रंगनाथ तुम्या देखील हे गवळण जसवंती बळजाळे तुझं गळाचे मावाळे. तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत. डाव्या गुडघ्याने रागत. रागत. परमात्मा तर हात टेकत आला. आई मला भूक लागली ग. अरे कृष्णा अरे बाबा सध्या उठला रे तू. तोंड धुय बाबा दात घास मग तुला लोणी दे. जगाच्या मालकानं आईची खुशामत केली. आईचा आग्रह धरला. आईनं शांत केलं बाळाला. पण कन्हैया हट्टी होता बाबांनो. हट्टी होता. अरे तुला लोणी देते मी. आत गेली लोणी आणण्यासाठी. परमात्मा त्या डेऱ्यामध्ये उडी टाकली. आई ज्या वेळेला लोण्याचा गोळा घेऊन आली. माझा कन्हैया दिसत नाही. कन्हैया कुठे रे तू. कन्हैया आवाज येते पण कृष्ण काही दिसत नाही. तो कसा आहे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तसा ब्रह्मांडाचा चालक काय कर्तुम शक्ती आहे. अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे. तो परमात्मा डेऱ्यात जाऊन बसला. आई आवाज देते माझा कृष्ण दिसत नाही. रई लावायला सुरुवात केली. जाऊ द्या कृष्ण बाहेर गेला. रई लावायला सुरुवात केली पण लोणी काही खालचं वरी येत नाही. हळूहळू खालचं लोणी काही वर येत नाही. आई म्हटली लोणी का येत नाही. यशोदा आई म्हटली लोणी का वर येत नाही. हात खाली घातला तर परमात्म्याची शेंडी हातात आली. काय आली. शेंडी हातात आली. उठून उभा केला. अरे कृष्ण आहे का रे. हो मम्मी मीच आहे.
अरे तुला जर रवी लागली असती तर मी कोणाला बघितलं असतं? आई मला ही रवी काही करू शकत नाही, लाकडाची रवी आहे, कारण मी वरच्या रवीचा बाप आहे, वरच्या रवीचा बाप आहे. असा करतो मग करतो मी शक्ती जग परमात्म्याकडे आहे, तो जगाचा मालक आहे बाबा. त्या परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण आहे या अभंगामध्ये. ज्या वेळेला परमात्मा बाल्यावस्थेमध्ये असताना, किती दिवसाचं बाळ आहे परमात्मा, मी त्याही दिवशी सांगितलं परमात्मा फक्त 7 दिवसाचा आहे. कंसानं मीटिंग भरवली. मीटिंगा बरेचसे असतात, ऐका, मीटिंगा बरेचसे असतात, पण कंसाने मीटिंग घेतली होती कृष्णाला संपवण्याची, बाळाला संपवण्याची. मीटिंग घेतली, मीटिंगवर मीटिंग चालू होती. आता तुमच्या आमच्या मीटिंगा वेगळ्या असतात, बायाच्या मीटिंगा वेगळ्या आहे, कारण बायाचा बचत गट आहे. काय बायाचा बचत गट माणसाचा पक्का ओळव गट आहे. नाही का, बायानं बचतच करावं. आणि खरोखरच त्या बचत गटाची मीटिंग नव्हती, देवाला संपवण्याची मीटिंग होती. त्या बाईने विचारलं, का हो कसली गर्दी? म्हटले ताई इथं बडबड केल्यापेक्षा पुढं जा, केल्यापेक्षा इथं पुढं जा ना. कंस राजाचा शत्रू जन्माला आला, त्यानं वेळा ठेवला, जो कोणी त्याच्या शत्रूला मारेल त्याला योग्य बक्षीस देईल कंस राजा. ते बाई म्हटले शत्रू किती दिवसाचा आहे? 7 दिवसाचा. वेळा उचलला, तिनं रूप बदलवलं. कुठं गेली रूप बदलण्यासाठी? रोहना ब्युटी पार्लर, तोबामध्ये ब्युटी पार्लरमध्ये गेली. तिनं लगेच तिचे ते सरळ केस होते ते हेकुडे करून टाकले असे, नाही का. ते डोळ्याचे ॲब्रो केला. ॲब्रो मी 15 दिवसातून मामा घरी गेलो, 15 दिवसातून घरी गेलो. कोपऱ्यात बाई बसेल होते. मी म्हटलं का गं, मी तर घरी येतच होतो, तू रडत बसली का? त्याचे डोळे व्हायला होते एवढाले, शपर असे बटाटे एवढा डोळे. मी म्हटलं घरीच येत होतो, तुम्ही काऊन रडली एवढी? ते म्हणे मी कशाला रडू? म्हटलं मग डोळे का सुजले? तुम्हाला माणसायला काय कळेल? म्हटलं मग का सुजले, का रडली? व म्हणे रड्या गिड्याचं काही नाही, मी ते ब्युटी पार्लरमध्ये गेली, तो ॲब्रो केला आणि डोळे सुजले. म्हटले महाराज म्हणताय ब्युटी पार्लरमध्ये गेली, सुंदर प्रसादाने तिने लगेच धारण केले, रूप घेतले तिनं, किती गोड. ऐका, लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चली पर आई गोकुल में आ गई पुतना, गोकुल में आ गई पुतना, गोकुल में आ गई पुतना, गोकुल में आ गई पुतना. पुतळा डोरले सगळन बैदन गमरेला गम्मर बटा, पुतळा डोरले सगळन बैदन गमरेला गम्मर बटा. नका दनद घालुनी सगळं दंडमट करुणी, सगळं शृंगार करुणी, बाईने सलग बाई नेसली ग शालू कुठला आहे म्हणे? बोथ्यातला, नाही का. आता बोथ्यात सप्ताह चालू आहे तर कुठला शालू? बोथ्यातलाच. नामचिंतनाचा. बाई नेसली ग शालू पैठणी जा, नेसली ग शालू पैठणी जा, नेसली ग शालू पैठणी जा, हरी बोल. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस, गाणं भेटणार बाई आज मला खास, गाणं भेटणार बाई आज मला खास. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस, काना भेटणार बाई आज मला खास, गाणं भेटणार बाई आज मला खास. लावडी उलगा कोणी ग बाई मला, लावडी उलगा कोणी कोणी कोणी, लावडी उलगा कोणी ग बाई मला, लावडी उलगा कोणी कोणी कोणी. पुतळ्या डोरले सगळ्याला मैदान कमरेला कंबर बट्टा, पुतळ्या डोरले सगळ्याला मैदान कंबर बट्टा. नका तनत घालुनी सगळं झाड माट करुणी, सगळं शृंगार करुणी, नेसले ग शालू पैठणी
शालू तिनं नेसला. म्हटले दादांनो ती गोकुळामध्ये आली सुरेश बाबा. आणि तिनं लगेच भगवंताच्या दारापाशी गेली. यशोदेनं बघितलं कोण बाई आहे. आवाज दिला यशोदे. मला ओळखलं नाही का ग. म्हटले तुम्ही कोण ग. म्हणे मी तुझी बहीण. म्हटले बहीण. अगं मी पेपरला वाचले म्हणे यशोदेला मुलगा झाला म्हणून मी तुझ्या मुलाच्या भेटीसाठी आले. ती म्हटली बहीण. मला तर बहीण नाही. बहीण आली कुठून. अगं म्हणे चुलत ग. म्हणे चुलत नाही कारण माझ्या बापालाच भाऊ नाही तो चुलत बहीण आली कुठून. अगं म्हणे मावस बहीण. म्हणे मावस बहीणही नाही कारण माझ्या आईलाच बहीण नाही तर तो मावस बहीण आली कुठून. अगं म्हणे लांबच्या नात्यानं लांबच्या असेल असेल पण आत घेतलं नाही. पुतना बाहेर आहे. यशोदा माईच्याच मांडीवरती कन्हैया आहे. जगाच्या मालकाला कळलं आपण दुनियामध्ये आलो या जगामध्ये आलो. दुकान टाकलं आणि दुकानामध्ये पहिलं गिऱ्हाईक आहे दादा. आणि पहिलं गिऱ्हाईक जर कधी वापस गेलं तर पुन्हा आपल्या दुकानात कोणी येणार कोणी येणार. त्याला काय म्हणतात नाट लागलं. मनोहर बाबा त्याला नाट लागेल म्हटले. जगाच्या मालकानं रडायला सुरुवात केली. कसा रडतो ऐका. रडते माझे बाळतानी समजावी तारा हे नाव नाना परी समजावी ते मागील ते खाया दे आपटून निजवीते अगर हलविते पाडना. जगाचा मालक रडायला लागला. देव शांत केल्याच्यानं शांत होत नाही. ती बाई म्हटली अगं म्हणे लोकांना 9 करून मुलगा होत नाही. लोकांना डॉक्टरकडे जाऊन मुलं होत नाही. 12-12 15-15 वर्षे तुला इथल्या दिवसातून मुलगा झाला. एकुलता एक मुलगा आहे ग. तुला शांत करता येत नाही. आण माझ्या जोड. विसकला. जगाचा मालक शांत बसला बाबा. आणि तिला कळालं की बाई चांगली आहे. अगं ताई तुम्ही आल्या तेव्हापासून मी तुम्हाला ओळखलं नाही. चहा घेता की दूध घेता की कॉफी घेता की ताक पिता की दही खाता काही विचारलं नाही. बाई तुमच्यासाठी मी दही आणते गिल्लासभर. आज गेली दही आणण्यासाठी. तेवढ्या त्या बाईनं कार्यक्रम चालू केला. जगाच्या मालकाला संपवण्यासाठी आलेली होती. स्तनामध्ये विष घेऊन आलेली होती. भगवान परमात्म्याला स्तनातलं विष पाजायला सुरुवात केली. पण परमात्म्यानं आवाज कोणाचा केला. कोणाचा. मन को दीपक बना के बाती जलती है शिव नाम के. भोले बाबा मेरे है मैं बेटी हूँ माँ काल की. तन मन तुझको अर्पण कहती दुनिया सारी. सासों की माला पे सिमरू विष्णु वल्लभ नाम के. भोले बाबा मेरे मैं बेटी हूँ माँ काल की. भोले बाबा मेरे है मैं बेटी हूँ माँ काल. भोले बाबाला बोलवलं. जगाच्या मालकानं विषप्राशन केलं. कैलासपती विश्वनाथाने विषप्राशन केलं. आणि परमात्म्यानं दूध प्राशन करावं. परमात्म्यानं दूध प्राशन केलं. आणि दूध प्राशन झाल्यानंतर रक्तप्राशन चालू झालं. रक्तप्राशन करता 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 पंचप्राणाला आवड दिली. पंचप्राणाला आवड दिल्यानंतर दादांनो पुतना ओरडली. आणि जगाच्या मालकाला सांगायला लागली कृष्णा अरे सोड मला कन्हैया. कृष्णा सोड मला. जगाचा बाप म्हणतो ग ताई मी कोणाला धरत नाही ग. अनेकदा धरलं की कोणाला सोडत नाही. हा जन्मसिद्ध हक्क आहे माझा. म्हणून पुतना सुद्धा समाप्त झाली. परमात्मा लहानचा मोठा झाला. मांबळभट्टाला पिढे दान दिले. मांबळभट्ट जगाच्या मालकाला संपवण्यासाठी आला होता पण त्याला सुद्धा महाराज नष्ट करून टाकला. किती वर्णन करावं. परमात्मा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर चोरी करायला लागला. खोड्या करायला लागला. बासुरी वाजायला लागला. चोरी कशाची केली. परमात्म्यानं कशाची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्ताची चोरी केली. हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. लोण्याची चोरी केली. लोण्याची चोरी करण्यासाठी गोपाळांना सोंगाड्यांना बोलावलं. अरे काय करता रे बाबांना. तुमची तब्येत कशी झाली. अरे पेंद्या तुझ्याकडे मस्ती किती आहे. म्हटले सोडा. मग काही खातो की नाही. हात अगरबत्ती पाय मेणबत्ती काही देते की तुझी मम्मी तुला खायला. म्हटले का नाही या काही देत नाही रे. सोडा मसी आहे. पण दूध कुठं चाललं जाते. डेअरीला चाललं जाते. रोहण्याला चाललं जाते. मग तुम्ही माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे. अवघे
घे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट बरे, पुरी म्हणाल तो वरी. पण येताना कसे चाला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हे हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आजी दे तो पोट बरी, आजी दे तो पोट बरी, आजी दे पोट बरी, हरी बोल. आजी दे पोट बरी. ये गोपाळ बोबड्या होता म्हटला देवा, त्या दिवशी हळूहळू आलो, त्या दिवशी तुझ्या मागे हळूहळू आलो आणि तू माझा हळूहळूच गेम वाजवला म्हणे. ज्या दिवशी, कोण्या दिवशी रे, परवा दिवशी गौडणीच्या घरात गेलो ना आपण चोरी करण्यासाठी. त्याचं उदाहरण सांगितलं. काही बोबड्या होता, एक गौडण बोबडी होती. ती म्हणायला लागली ना, काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. तशीच एक बोबड्या नावाचा गोपाळ, तो बोबड्या म्हणायला लागला, देवा ऐक ना, तुने किती माझ्यासोबत धोका केला. कुठला रे, पलवा केलवतले लई बोल झाला, मी गली बले म्हणून तुला सा दिला, तुला वातले याला काही कळत नाही, कितना तंबाल आपल्या गाई, तुमच्या मधीले गलीब आहे मी, तुम्ही मोत्या पातला चालिको. असाच एकदा गौलनीच्या गलात दही दूध तोलाया गेलो रे, उतली गौलन मलाच दल्लन, माझं तालक फुललं रे. हे बोबडी गौडण आहे, लय गौडणी यायचं, गौडणीचं प्रकरण आहे. गौडणीचे प्रकरण आहे, कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की हिच्यामध्ये सहज गौडणी निघतात, गौडणी प्रमाण येतात. गौडणी भगवान परमात्म्याने जी लीला केलेली आहे. परमात्मा म्हटला, अरे त्या दिवशी तू बडबड केलं होतं म्हणून तू काय केलं, तुला सांगितलं होतं मी, अरे दोन्ही डोळे लाव, गौडण येणार आहे आता, लवकर निष्ठायचं आहे. किती 3 म्हणे तोपर्यंत सर्वांनी डोळे लावायचे. सर्वांनी डोळे लावले. बाबा जगाच्या मालकाला म्हणावं 1 2 3, सगळे गोपाळ वरे चालले गेले. ज्याने इमानदारीने डोळे लावले होते त्यांनी दोघे डोळे, बाबा ज्यांनी इमानदारीनं दोन्ही डोळे लावले होते ते वरे चालले गेले त्या बोधगारातून. आणि या बोबड्यानं काय केलं, यानं गद्दारी केली. यानं एक डोळा झाकला आणि एक डोळा उघडा ठेवला. एक डोळा झाकला, एक डोळा उघडा ठेवला, अर्धा फसला. कुठं, त्या बोधगाऱ्यामध्ये. ती गौडण आली, तिनं पाहिलं की म्हणे, माय हे बिगर धडाचं हे कोण आहे. घरात लोण्याचे माठ भरेल होते, तिच्याजवळ असं टेम्पो होतं. बाबा तिनं टेम्प्याला लोणी लावलं, मार दणका. तो म्हणे, माव. कृष्ण म्हणे, आता घेणं टोले. ते बाकीचे म्हणायला लागले, सवंगडी, का रे तुला इमानदारीने सांगितलं होतं काम करतो, इमानदारीने काम केलं नाही. अरे कृष्णा सोड, कन्हैया सोड, मला त्रास होतो. परमात्मा म्हटले, अरे तू काय केलं होतं, आम्ही तुला सांगितलं 2 डोळे लाव, तुनं किती डोळे लावले. तो म्हणे, देवा मीने एकच डोळा झाकला आणि एक डोळा उघडा ठेवला. म्हटलं, ज्याने एक डोळा झाकला आणि एक डोळा उघडा ठेवला आणि त्याला गौडणीचा मार बसते. ऐका, म्हणून तेव्हापासून मला असं वाटते प्रथा आहे की यात्रेत जा, तुम्ही जत्रेत जा, बाजारात जा, एखादा डोळा जर कधी माणसानं बंद केला ना, पाटलेल फार मोठी हळद लागते. तो बोबड्या रडायला लागला. त्यावेळेला परमात्मा म्हणतो, अरे तू असं कर, ती मारू आली तुला, मग तू तिच्यावरती अभिषेक करून टाक ना. म्हणे, दूध नाही ना देवा, म्हणे पाणी असेल ना तुझ्याजवळ. त्यानं लगेच अभिषेक करून टाकला बाबा गौडणीच्या अंगावर. दादांनो, तेव्हा सुट्टी झाली. ऐका, परमात्म्याची लीला फार मोठ्या प्रमाणावर. आणि परमात्मा ज्या वेळेला एका गौडणीच्या घरात गेले आणि तिच्या घरातल्या त्या दुधाने पालत्या केल्या, म्हणून तिचं वर्णन केलं. पाहती गौडणी, ती गौडण घरात आली, पाहती गौडणी, तिनं पाहिलं. त्या गौडणी काय सामान्य होत्या का, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपी नोई मत प्राप्ती त्या
परतल्या नेकी माझी सुखसंगती उपविचिना त्याची संगती पाहण्यासाठी वेदालाही नाही कडला अंत प्राणयाचा कानळा राजा पंढरीचा तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे असा परमात्मा सगुण आहे निर्गुण आहे भक्तासाठी होतोय दादा ऐका त्या गौडणीनं बघितलं दुधाने पालत्या झालेल्या आणि तिनं आवाज दिला आत्याबाई घरात सुर शिरला सासूबाई घरात सुर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला ओ सासूबाई घरात चोर शिरला ए उठ लवकरी ग उठ लवकरी उठ लवकरी जीव माझा घाबरला सासूबाई 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 घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला हो आत्याबाई घरात चोर शिरला हे कामगल भटकन मी मै झटकन घरात निजली होती घरात निजली होते घरात निजले होते बाई घरात निजले होते आला कृष्ण मुरारी भीमबाई पटकन उठले भीमबाई पटकन उठले बाई पटकन उठले बाई पटकन उठले वर झोपेत गा वर झोपेत जीव माझा घाबरला सासूबाई व आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला ओ आत्याबाई घरात चोर शिरला घरात चोर शिरला दुधाने पालत्या झालेल्या आहे सांगण्यासारखं भरपूर आहे परमात्म्याचं चरित्र सांगता येत नाही ऐका उच्चार करता येतं आणि त्या परमात्म्याचं चरित्र किती सांगावं तर आत्या चोरी केली कोणी केली ग म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली करेल तो कशाला करेल त्याच्याकडे काही कमी आहे का 9 लाख गाई आहे 9 लाख गाई आहे त्याच्याकडे काही कमी नाही तो कशाला करेल आत्या तो खात नाही पण तो दुसऱ्याला खाऊ घातल्याशिवाय राहत नाही काही काही लोक असे असतात दादांनो निस्वार्थ जीवन जगतात ते स्वतः तर खातात पण दुसऱ्यालाही खायला देतात त्यांना महात्म्य म्हणतात त्यांना देव म्हणतात तो देव आहे आणि काही काही लोक धरकी दाब धरकी दाब म्हटले महाराज काही काही लोकांनी गिट्टे खाल्ले डांबर खाल्लं घरकुलं खाल्ले सगळं खाल्लं म्हटले धरकी दाब पण परमात्मा तसा नव्हता राजा होता गड्यांनो राजा किरी झाला कृष्ण सिंहासनी बैसला परमात्म्यानं प्रजेला दिलं जो प्रजेवरती प्रेम करतो तो खरा राजा आहे ऐका असा परमात्मा त्या गोपाळांना देतो तो स्वतः खात नाही म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केले खरे अगं त्यानं चोरी केली कशावरून नासाडी करण्यामध्ये त्याचा हातखंड आहे तयाविन नासी नोही दुसरी या ऐसी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे नासाडी करण्यामध्ये त्याचा हातखंड कोण आणलं त्याला त्या देहूच्या तुकाराम बाबानं आणलं कोण आणलं देऊच्या तुकाराम बाबा होते का त्यावेळेला जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुम्ही झाले रामराया आम्ही वानराच्या फौजा तुम्ही झाले वनमाडे आम्ही गोपाळाच्या मेळे तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी आणि बाकीचे सगळे टेम्परवारी नाही का म्हटले महाराज परमात्मा उभा राहिला सगळ्यांना आला भक्त युगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठी मागे डोळे दाखवले उभे ते जने पाठी मागे डोळे दाखवले उभे जने डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी
पाठीमागे डोळे झाकून उभी तेजनी. परमात्माचे जे जे अवतार झाले असतील त्या अवतारामध्ये तुकोबाराय सोबत होते. अगं त्याने आणला ग त्याला. मग ती गवळण त्याला शिव्या देते. कोणाला? देऊच्या तुकाराम बाबाला शिव्या देते. सवे तुकया मेला. मेला म्हटलं मेला. कोणाला? तुम्हा आपल्याला म्हणू द्या बरं कोणा बाईनं मेला. कोण म्हणू द्या मेला. भांडण होते बाबा नाही का. पण एका आजीनं म्हणावं तुकाराम महाराज तुका वेळा विचारी. वेळ म्हटलं विचारी म्हटलं. तुका वेळा विचारी करी बडबड फार उठी तोके कुडतो टाळ उगावाचेचा गोंधळ. त्या तुकाराम बाबाने आणला. पण म्हणावं लागलं संत येत असतात जीवाला यावं लागतं आणि देवाला आणावं लागतं. तो साधू संतांनी आणला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळेवणे येता. निज भक्ती भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. आणि सर्वांना इथं परमात्म्याला प्रसाद दिला. ऐका बासरी वाजवली. किती गोड बासरी वाजवली माझ्या परमात्म्यानं. ऐका ना. किती सुंदर विना मोहवी मना पुन्हा वाजविना पुन्हा वाजविना पुन्हा वाजविना. परमात्म्यानं बासरी वाजावी. गौडने हातचं काम सोडून द्यावं. भूलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंद वेणू वाजविला गोविंद वेणू वाजविला गोविंद वेणू वाजविला पक्षी राहिले राहिले पक्षी राहिले स्वज्वार राहिले स्वज्वार भुलविले 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 वेणू वाजविला गोविंद वेणू वाजविला गोविंद वाजविला गोविंद वाजविला गोविंद. भगवान परमात्म्यानं वेणू वाजवला रे. वाजवला की गायी सुद्धा लुब्ध व्हायच्या. परमात्मा उभा राहिला. बासरी वाजवली की गवळणी सुद्धा हातातला काम सोडून यायच्या. त्यांनी काम विसरल्या धंदा विसरल्या दादा. परमात्म्याशी एक रूप झाल्या. त्या गवळणीचा अधिकार महान होता. 3 प्रकारच्या गवळणी होत्या. चला जाऊ द्या. आणि परमात्म्यानं हरी चित्ताची चोरी केली लोण्याची. पण कोणाचीही गरज नाही केली. महत्त्वाचा अध्यात्माचा भाग 2 मिनिटात सांगते तुम्हाला. कोणाची गरज चोरी नाही केली. ज्या घरामध्ये मांसाहार आहे, ज्या घरामध्ये अविचार आहे, ज्या घरामध्ये व्यभिचार आहे, त्या घरामध्ये परमात्म्यानं नाही चोरी केली. ऐका दादांनो. कोण्या घरामध्ये केली दादांनो? ऐका. घर पावणी एकांताचे नवनिधा नवनेताचे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदन. अशा 9 प्रकारचं ज्या भक्तीनं परिपूर्ण भरलेलं घर आहे त्या घरामध्ये चोरी केली. बासरी वाजवली आणि अनेक खोड्या परमात्म्यानं केल्या. गौडणी आल्या. पहिली आली धावणी आले ग बाई काय केली करणी. पहिली आली धावणी आले ग बाई काय केली करणी. ओ पतीची दाढी माझी वेणी दुईची गाठ बांधुनी गाठ बाई कोणाशी सुटेना. इशू दे बाळ तुझा काना पोटवर सुसुदिंगाना. इशू दे बाळ तुझा काना पोटवर सुसुदिंगाना.
परमात्म्यानं बांधलेली गाठ होती, ते गाठ कापल्या जात नव्हते, जाळल्या जात नव्हते. परमात्म्यानं स्पर्श लावला, ती सुटून गेली, मोकळी झाली. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. अनेक परमात्म्याने चरित्र केलं. गौडणी आल्या, सांगितलं यशोदे आम्ही राहत नाही, तुझ्या कानाला ठेव किंवा आम्ही राहतो किंवा तुझ्या कानाला ठेव. म्हटले माझा बाळ काय तुम्हाला काय माझा बाळ शत्रू दिसतो का, तुमचा विरोधक दिसतो का? अगं माझा लेकरू कसा आहे, बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाणे, काही सागता गाराणे गे गोकुळच्या नारी, काही सागता गाराणे गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपुण्याचा भोवरा आळगेता शारंगरा, तुम्ही लपुण्याची गोटी आळगेता जग जेठी, ही एवढी सरित कोटी गे गोकुळच्या नारी, ही एवढी सरित कोटी गे गोकुळच्या नारी. म्हटले आजी परमात्म्याच्या अनेक पोळ्या केल्यानंतर परमात्म्याला सांगितलं इथं राहू नको, कुठं जा, उद्या जाई राहणार सवे घेऊन गोधना. म्हटले परमात्म्यानं गोपाळांना बोलवलं, गोपाळांना आवाज दिला. गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ कांबळीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला, गोपाळ गोंगडीवाला, गोपाळ गोंगडीवाला, गोंगडीवाला, गोपाळ गोंगडीवाला, गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ कांबळीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला, गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडीवाला. वेळ समाप्त झाला. आजी म्हणे माय 3 वाजायला वेळ चाललं तर मी उठत नाही व घरी जात नाही व पण आता करू काय, आपला वेळ समाप्त झाला. म्हटले ना खांदी बार पोटी हो, जरी झाला संन्यासी तरी माध्यानासी. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा, देख सन्यासी देख फकीरा, देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकरा. यारो पेट बडा बाका, पोटाला भूक लागली की मग किती विद्वान असला, कितीही महाराज म्हटलं, किती मोठा महाराज असला तरी त्याचं पटत नाही. ऐका, म्हणून परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना बोलवलं. अरे सगळे गोपाळ गाई चारतात, खेळ खेळतात. किती खेळ होते ऐका. अबगदू बगदी बग पुरा त्रिगुण खेळ मान, अबगदू बगदी बग पुरा त्रिगुण खेळ मान, अबगदू बगदी बग पुरा त्रिगुण खेळ मान, अबगदू बगदी बग पुरा त्रिगुण खेळ मान. खेळ बिटी दांडू पुरा, खेळ बिटी दांडू, खेळ बिटी दांडू पुरा, खेळ बिटी दांडू, खेळ बिटी दांडू पुरा, खेळ बिटी दांडू, खेळ बिटी दांडू पुरा, खेळ बिटी दांडू. अबक दुबक अबक 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 दुबक दुबक दुबक, अबक दुबक दुबक पुरा त्रिगुण खेळ मान, अबक दुबक दुबक पुरा त्रिगुण खेळ मान, अबगदू बगदी बग पुरा त्रिगुण खेळ मान, अबगदू बगदी बग पुरा त्रिगुण खेळ मान. घेऊन हाती धीर धरी दांडू, सत्व वेटे घेऊन हाती धीर धरी दांडू, भाव बडी टोला मारे भेऊ नको गांडू, अरे भाव बडी टोला मारे भेऊ नको गांडू, भेऊ नको गांडू. हे हमामा पोरा हमामा लगुरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा लगुरी वाजे हमामा, हे हमामा पोरा हमामा लगुरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा लगुरी वाजे हमामा. अनेक खेळ. आणि मग काही गोपाळ आले, म्हटले देवा आता भूक लागली रे, खांदेबार पोटे भूक काय खेळायचे सुख, खांदेबार पोटे भूकन काय बुवा तुमच्या कीर्तनाचं सुख. नाही का म्हटले खेळ मोळा वापरता कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडे, किती करशील रे कुर्र घोडे. परमात्म्यानं सगळ्याच्या शोधुऱ्या बोलवल्या. देव म्हटला माझी आहे तैसी पाय, नाहीतरी घरा जाय. परमात्म्याची शोधरी आणि आपली शोधरी वेगळी. हा देव
कसा आहे हा देह नासिवंत मडमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा रव दुर्गंधीनं भरलेला आहे परमात्म्याचा देह आणि परमात्म्याची शूद्री वेगळी कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासे का दिली वांगली रे पण त्रिदेवानं सर्वांना मिळून घेतलाय काला यारे लान थोर याती बलत्या नारी नर सकडांसी येते आहे अधिकार आणि सगळ्यांना बोलवलं या मृत्यू लोकामध्ये जे आहे ना त्यांना हा लाभ आहे म्हटले हा लाभ त्यांना आहे पण स्वर्गातल्या देवाला नाही स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके बाबा जन्मामा का नारायण नामे हो जीवन मुक्त म्हटले महाराज ते आशा करतात म्हटले ते काल्याची आशा करतात तो काला परमात्माने यमुनेच्या काठावरती केला तोच काला संतांनी चंद्रभागेच्या वळवंटात केला तिथे देवाने वाटला इथं सुद्धा भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ तिथं सुद्धा प्रसाद माझ्या जगाच्या मालकांना प्रत्येकाला दिला हा काला तिथं झाला तो काला पंढरपूरला झाला आणि तो काला आज इथं होतोय हा पवित्र काला काला या शब्दाचा अर्थ आहे काला म्हणजे काला काला येण्याचं कारण काय जन्म येण्याचं कारण काय म्हटलं जन्म येण्याचं कारण एकच आहे दुसऱ्याची निंदा करणे दुसऱ्याची टिंगल उडवणे दारू पिणे वाईट व्यसनाला जाणे वाम मार्गाला जाणे हे कारण आहे का नाही अरे हिताचा मार्ग घेण्यासाठी भगवंताचं चिंतन करण्यासाठी दान धर्म करण्यासाठी हे सर्व तुम्ही आपण या ठिकाणी बसलोय दादा आमचे दादा असतील बिचकुले दादा असतील त्यांचेच आता काही दिवसांना आमचे भाऊ आमचे बंधू या इह लोकाची यात्रा सोडली परलोकाला गेली संदीप आहे ना संदीप दादा काय वय होतं 21 वय होतं ऐका एकुलता एक मुलगा आहे विचार करा त्या बापाला विचारा मुलगा गेल्यानंतर काय दुःख आहे मायबापाचं प्रेम मोठं निस्वार्थ आहे तर ताईसुद्धा आलेले आहे त्यांना विचारा ज्यांनी 9 महिने 9 दिवस जो काळजाचा तुकडा हृदयामध्ये ठेवला गर्भामध्ये ठेवला एक दिवस हा काळ त्याच्यावरती जप घालतो आणि हा काळ त्या जीवाला घेऊन जातो त्या दिवशी काय वेदना होता त्या मायबापाला म्हणून अरे मायबाप सुद्धा रडतात दादांनो म्हटले ना मुलाच्या खांद्यावरती बापांना जावं पण अशी वेळ येते की बापाच्याच खांद्यावरती मुलगा जातो याच्यासारखं दुःख कुठलं या जगात नाही आमचे बाबासुद्धा आलेले अनेक आमचे फेटेवाले मामा सगळेच आहे नाही का म्हटले ना सगळे बानू आणि खंडोबा रायसुद्धा या ठिकाणी आलेले आहे आमचे संदीप दादाला परमात्मा त्याच्या चरणापाशी स्थान देऊ परमात्मा त्याच्या चरणापाशी स्थान देऊ आमच्या संदीप दादाला त्यांना मोक्ष सद्गती देऊ आई वडील किती हाक मारलं ना आईनं किती हाक मारले किती आठवण करते रे मी भोळी हरणी गळा दाटून येते नयनास पाणी गळा दाटून येते नयनास पाणी अरे माझ्या दादा कसं वागवला तुला अरे वल्ल्या जागेवरती माय निसते कोल्ल्या जागेवरती लेकराला झोपवते रात्रंदिवस कबाळ कष्ट करतो बाप लेकरासाठी पण एक दिवस तो काळ जर कधी त्याच्यावर झेप घालत असेल तर किती श्रीमंती असली किती सुख असलं तरी माणसाला शून्य वाटते दादांचा मुलगा गेला परमात्म्याच्या चरणापाशी स्थान त्याला मिळो ऐका किती तड हाताचा पाळणा करते बाप आईसुद्धा जशी गाई वासराची ताटातूट होते ना मायचं चित्त लागत नाही चुकली माय आणि बाळ हुरू हुरू पाये आईसुद्धा हुरू पायते बाळसुद्धा हुरू पायते ते मुलगं सुद्धा तिथं आहे परमात्म्याच्या पण त्या मुलालाही सुद्धा वाटत असेल की माझे बाबा प्रत्येक सप्ताहामध्ये धार्मिक कार्यामध्ये दान धर्म करत राहतात दान धर्म केल्यामुळेच त्या जीवाला गेलेल्या जीवाला सुद्धा शांती मिळणार आहे ऐका शांती मिळणार आहे मोक्ष मिळणार आहे परमात्मा त्याला त्याच्या चरणापाशी स्थान देईल आणि या ठिकाणी सर्व समस्त मंडळी सर्व धनगर समाजसुद्धा जमा झालेला आहे उपस्थित आहे चला वेळसुद्धा भरपूर झालेला आहे झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणाशी अर्पण करूया या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
जो काला परमात्म्यानं तिथं केला तो काला इथं केला. काला म्हणजे काला जीव ब्रह्मैक्य त्या नाम काला मम वंश जीवलोकी जीवभूत सनातना मनशिष्टान प्रकृतास मनशिष्टान इंद्रियाणी प्रकृतीस्थानी न कर्षती. असा काला या ठिकाणी संपूर्ण होतोय. पण परमात्म्याने गोपाळांना बोलावलं. हिरे हिरे गड्या वही जावा गड्या टाक गोंगड्या सोड गाठोळ्या शिदुरीच्या तो काला दिला. देवाने प्रत्येकाला वाटला. तो अभंग आपल्याला म्हणायचा. कंठी धरीला कृष्ण मणी कंठी धरीला कृष्ण मणी.